नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझं चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड याच्याबद्दल. आतापर्यंत आपण 15 प्रकरणांबद्दल माहिती घेतली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत 16वं प्रकरण, तुमचं अबोध मन आणि एकोप्याचे मानवी नातेसंबंध. तुमचं अबोध मन हे एखाद्या रेकॉर्डिंग मशीनसारखं असून तुम्ही त्याच्यावर ज्या कशाचा ठसा उमटवता ते तो निष्ठापूर्वक निर्माण करतो. हे या पुस्तकाच्या अध्ययनातून तुम्ही शिकला आहात. मानवी नातेसंबंधातल्या सुवर्ण नियमाच्या उपाययोजनेमागचं हे एक कारण आहे. मॅथ्यू म्हणतात, इतर सर्वांनी तुमच्या बाबत जे काही करावं असं तुम्हाला वाटतं ते सारं तुम्ही त्यांच्यासाठी करा. या विधानाला बाह्य आणि आंतरिक असे 2 अर्थ आहेत. तुमच्या अबोध मनाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आंतरिक अर्थात स्वारस्य आहे. तो अर्थ असा की लोकांनी आपल्याबद्दल जसा विचार करावा असं तुम्हाला वाटतं तसा तुम्ही त्यांच्याबद्दल करायला हवा. लोकांना तुमच्याबद्दल कसं वाटावं असं तुम्हाला वाटत असतं तसंच तुम्हालाही त्यांच्याबद्दल वाटायला हवं. लोकांनी तुमच्याशी कसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्ही त्यांच्याशी वागायला हवं. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये कोणाशी तरी तुम्ही नम्रपणे आणि विनयशीलतेने वागत असाल, पण त्या व्यक्तीची वाट वळल्यावर मनोमन तुम्ही त्याच्यावर संतापून तोंडसुख घेत असाल. असे नकारात्मक विचार हे तुमच्यासाठी अत्यंत विनाशक आहेत. ते जणू विष भक्षण करण्यासारखं आहे. तुम्ही प्रत्यक्षात मानसिक विष प्राशन करत असून ते तुमचा जोम, उत्साह, बल, मार्गदर्शन आणि सदिच्छा तुमच्यापासून हिरावून घेईल. हे नकारात्मक विचार आणि भावना तुमच्या बोध मनाच्या तळाशी पोचतात आणि तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारच्या अडचणी आणि व्याधी आणतात. एकमेकांशी आनंदी नातेसंबंधांसाठीची गुरुकिल्ली. दुसऱ्याला जोखू नका म्हणजे तुम्ही जोखले जाणार नाही. ज्या न्यायाने तुम्ही जोखाल त्याच न्यायाने तुम्ही जोखले जाल. आणि जे माप तुम्ही इतरांच्या पदरात घालाल तेच माप तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. या ओळींचा अभ्यास आणि त्यातल्या आंतरिक सत्याचं उपयोजन यातून एकोप्याच्या नात्याची खरी गुरुकिल्ली समोर येते. जोखणं म्हणजे विचार करणं, मनोमन निकाल देणं किंवा निष्कर्षाला पोहोचणं. दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात असणारा विचार तुम्ही करत असल्यामुळे तो तुमचा आहे. तुमचे विचार निर्मितीक्षम आहेत, त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुम्हाला जे वाटतं आणि जो विचार तुम्ही करता तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवात प्रत्यक्ष निर्माण करता. तुमचं मन निर्मितीक्षम माध्यम असल्यामुळे तुम्ही जी सूचना दुसऱ्याला देता ती स्वतःलाही देता. हे सुद्धा खरं आहे. म्हणूनच म्हटलं जातं, ज्या न्यायाने तुम्ही जोखता त्याच न्यायाने तुम्ही जोखले जाता. हा नियम आणि तुमच्या अबोध मनाची कार्यशैली तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही काळजीपूर्वक विचार करता, समोरच्याशी योग्य पद्धतीने वागता आणि तुमच्या मनात योग्य भाव येतात. मानवाच्या मुक्तीबद्दल ह्या ओळी तुम्हाला शिकवतात. तसंच तुमच्या वैयक्तिक समस्यांवरचा तोडगाही तुमच्यासमोर ठेवतात. आणि ज्या मापाने तुम्ही जोखाल तेच माप तुमच्या पदरात पडेल. इतरांबाबत तुम्ही जी भली कृती करता तीच तुमच्या पदरात पडते. तसंच इतरांप्रती जो दुष्टपणा करता तोही तुमच्या पदरात पडतो. हे सारं तुमच्या मनाच्या नियमानुसार होतं. एखाद्याने दुसऱ्याशी लबाडी केली किंवा त्याला फसवलं तर तो स्वतःशीच लबाडी करत स्वतःला फसवत असतो. अपराधीपणाची तसंच हानी ही भावना सरते शेवटी त्याच्या दिशेने एनकेन प्रकारे कधी ना कधी हानी आकर्षित करेल. त्याच्या अबोध मनात त्याच्या मानसिक कृतीची नोंद केली जाऊन मानसिक कृती किंवा प्रेरणेनुसार ते प्रतिक्रिया देईल. तुमचं अबोध मन हे व्यक्तिनिरपेक्ष असून त्यात बदल होत नाही. ते कुणालाही झुकतं माप देत नाही. कुठल्याही धार्मिक बाबी किंवा संस्थांचा आदर करत नाही. ते कनवाळूही नाही आणि त्याला सूडबुद्धीही नाही. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, इतरांशी वागता आणि जे भाव तुमच्या मनात येतात ते सरते शेवटी तुमच्याकडे परततात. रोजच्या मथळ्यांनी ते आजारी पडले. स्वतःचं निरीक्षण करायला सुरुवात करा. लोक, स्थिती आणि परिस्थितीवर तुमची काय प्रतिक्रिया होते याचं निरीक्षण करा. दिवसातल्या घटना आणि बातम्यांना तुम्ही कसा प्रतिसाद देता. इतर सर्व लोक चुकीचे असतील आणि तुम्ही एकटेच बरोबर असाल तरी फरक पडत नाही.
बातमीपायी तुम्ही त्रस्त झालात तर लक्षात घ्या की हे तुमचंच कुकर्म आहे, कारण तुमच्या नकारात्मक भावना तुमच्या शांती आणि एकोप्यावर घालतात. एकदा एका स्त्रीने तिच्या पतीबद्दल मला लिहिलं. काही विशिष्ट वृत्तपत्र स्तंभलेखक वृत्तपत्रात जे काही लिहितात ते वाचून तिच्या नवऱ्याचा थरथराट होतो असं ती म्हणाली. त्याच्या त्या सततच्या संतापाने आणि दाबलेल्या उद्रेकाने त्याला आलसर झाले असून त्यातून रक्त वाहत आहे. तसंच त्याने भावनिक मनोधारणा पुन्हा घडवण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सुचवलं. तिने पुढे सांगितलं, मी तिच्या नवऱ्याला भेटायला बोलवलं. इतरांनी लिहिलेलं लेख अमान्य असणं, ते नाकारणं आणि त्यातून संतापणं हे भावनिक स्तरावर अप्रगल्भतेचं लक्षण असल्याचं त्याच्या मनाच्या कार्यातून दिसून येत असं मी समजावून सांगितलं. वर्तमानपत्रात लिहिणाऱ्यांना स्वतःला व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं. भलेही त्यांच्या त्या विचारांशी राजकीय, धार्मिक किंवा इतर कुठल्याही प्रकारे या माणसाचं एकमत होत नसलं तरी हरकत नाही. अशाच प्रकारे त्यांचे लेखन वर्तमानपत्रात प्रकाशित होत आहे. त्यांच्या विधानांशी आपण असहमत आहोत हे कळवण्यासाठी वर्तमानपत्रांना पत्र लिहिण्याचं स्वातंत्र्य त्या स्तंभलेखकांनी या व्यक्तीलाही द्यायला हवं. तापदायक न होता आपण असहमती दर्शवू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. एखादी व्यक्ती काय बोलते किंवा करते याचा आपल्यावर परिणाम होत नसून त्या बोलण्यावर किंवा करण्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो यामुळे फरक पडतो हे साधं सत्य त्यांना लख्खकन उमगलं. हे स्पष्टीकरण हाच त्या माणसाच्या संतापावरचा उतारा होता. थोडासा सराव करण्यातून आपल्या सकाळच्या आरडाओरड्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. कालांतराने स्तंभलेखकांच्या लिखाणावर ते हसू लागल्याचं त्यांच्या पत्नीने मला सांगितलं. आता त्यांना विचलित करण्याचं, संतापायला लावल्याचं, चिरडीला आणण्याचं सामर्थ्य त्या स्तंभलेखात उरलं नव्हतं. भावनिक स्तरावर समतोल आणि प्रसन्नता प्राप्त झाल्यामुळे त्या व्यक्तीचे अल्सर बरे झाले. मी स्त्रियांचा तिरस्कार करते पण मला पुरुष आवडतात. एका ऑफिसमधल्या इतर मुलींबद्दल तिथल्या एका स्वीय सचिवाला अतिशय कडवटपणा जाणवत होता, कारण तिच्या म्हणण्यानुसार त्या सर्व तिच्याबद्दल कुचाळक्या करत खोटं नाटक पसरत होत्या. तिला स्त्री आवडत नाहीत हे तिने मान्य केलं. ती म्हणाली, मी स्त्रियांचा तिरस्कार करते पण मला पुरुष आवडतात. ऑफिसमध्ये तिच्या हाताखाली काम करणाऱ्या मुलींशी ती गर्विष्ठपणे, उद्दामपणे आणि तिरसटपणे बोलत असल्याचंही मला दिसून आलं. तिला सगळं निस्तारायला लावण्यात त्यांना आनंद वाटतो असं तिने मला सांगितलं. तिच्या बोलण्याच्या पद्धतीत संभ्रम होता आणि तिच्या स्वरापायी काही लोक दुखावले जात होते हे माझ्या लक्षात आलं. जर ऑफिसमधले किंवा कारखान्यातले सगळेच लोक तुम्हाला तापदायक ठरू लागले तर ते तरंग, तो ताप किंवा संभ्रम कदाचित तुमच्याच अबोध मनाच्या एखाद्या शैलीपायी किंवा मानसिक चित्रापायी निर्माण होण्याची शक्यता नसेल का? कुत्र्यांचा तिरस्कार किंवा भीती वाटत असेल तर कुत्रा कौर्याने प्रतिसाद देतो हे आपल्याला माहीत आहे. आपल्या अबोध मनाचे तरंग टिपून प्राणी त्यानुसार वर्तन करतात. शिस्त नसलेली अनेक माणसं ही कुत्री, मांजर आणि इतर प्राण्यांइतकीच संवेदनशील असतात. स्त्रियांचा तिरस्कार करणाऱ्या त्या स्वीय सचिवाला मी एक प्रक्रिया समजावून सांगितली, ज्यायोगे आध्यात्मिक मूल्यांसंदर्भात स्वतःला ओळखायला सुरुवात करत जीवनाच्या सत्यांना पुष्टी देण्यातून स्त्रियांप्रतीचा तिचा तिरस्कार नाहीसा होईल. वागण्या बोलण्याची पद्धत आणि स्वर पूर्णपणे बदलेल. तिरस्काराची भावना एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात, कृतीत, लिखाणात आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात दिसून येते. हे ऐकून तिला नवल वाटलं. ठराविक तिरस्कारयुक्त आणि रागीट पद्धतीने प्रतिक्रिया देणं तिने थांबवलं. तिने प्रार्थनेची एक शैली प्रस्तावित केली. अगदी नियमाने, पद्धतशीरपणे आणि सद्विवेक बुद्धीला स्मरून ती ऑफिसमध्ये त्या प्रार्थनेचा सराव करू लागली. तिची प्रार्थना अशी होती, मी प्रेमाने, संतपणे आणि शांतपणे विचार करते, बोलते आणि कृती करते. माझ्यावर टीका करणाऱ्या आणि माझ्याबद्दल कुचाळक्या करणाऱ्या सर्व मुलींप्रती मी आता प्रेम, शांती, सहिष्णुता आणि दयाळूपणा व्यक्त करते. माझ्यावर टीका करणाऱ्या आणि माझ्याबद्दल कुचाळक्या करणाऱ्या सर्व मुलींप्रती मी आता प्रेम, शांती, सहिष्णुता आणि दयाळूपणा व्यक्त करते. मी सर्वांसाठी एकोपा, शांती आणि सदिच्छेचे विचार जोपासते.
माझ्याकडून नकारात्मक प्रतिक्रिया दिली जाणार असेल तर मी स्वतःला ठामपणे सांगते, माझ्यातला एकोपा, आरोग्य आणि शांतीच्या तत्वानुसार मी विचार करणार आहे, बोलणार आहे आणि कृती करणार आहे. प्रत्येक मार्गावर मला पुढे नेत सर्जनशील बुद्धिमत्ता माझ्यावर नियंत्रण ठेवते आणि मला मार्गदर्शन करते. या प्रार्थनेच्या सरावाने तिच्या जीवनात रूपांतरण घडत सर्व प्रकारची टीका आणि त्रास थांबल्याचं तिच्या लक्षात आलं. ऑफिसमधल्या मुली तिच्या जीवन प्रवासातल्या सहकारी झाल्या. इतर कोणाला नाही तर स्वतःलाच बदललं पाहिजे याचा शोध तिला लागला. त्यांच्या आंतरिक भाषणाने त्यांची बढती थोपवली. एके दिवशी एक विक्रेता मला भेटायला आला. त्याच्या संस्थेतल्या विक्री व्यवस्थापकाबरोबर काम करण्यात येणाऱ्या अडचणींचा पाढा त्यांनी वाचला. गेली 10 वर्ष ते त्या कंपनीत काम करत असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारची बढती किंवा तत्सम काही मिळालं नव्हतं. त्यांनी त्यांचे विक्रीचे आकडे दाखवले, जे खरोखरच त्या क्षेत्रातल्या इतरांपेक्षा भरपूर अधिक होते. विक्री व्यवस्थापकाला आपण आवडत नाही, आपल्याशी अन्यायकारक पद्धतीने वागलं जातं आणि जेव्हा एखादी परिषद असते तेव्हा व्यवस्थापक आपल्याशी उद्धटपणे वागतात. शिवाय कित्येकदा आपल्या सूचनांची थट्टाही करतात असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना समजावून सांगितलं की यासाठी खरोखरच ते स्वतः मोठ्या प्रमाणावर जबाबदार होते आणि त्यांच्या वरिष्ठांविषयी त्यांची संकल्पना तसंच ठाम विश्वास हा त्यांच्या प्रतिक्रियांचा साक्षीदार होता. आपण दुसऱ्यांना ज्या मापाने जोखतो तेच माप आपल्या पदरात पडतं. विक्री व्यवस्थापकांना मापताना ते हलकट आणि भांडकुदळ असल्याची संकल्पना या विक्रेत्याने जोपासली होती. त्या अधिकाऱ्याबद्दल त्यांच्या मनात कडवटपणा आणि शत्रुत्व होतं. कामाला जाताना ते मनोमन त्या विक्री व्यवस्थापकांशी कडकडून भांडतात. त्या भांडण्यात टीका, वादावादी, आळ घेणं आणि इतर तिरस्कार करणं या सगळ्या बाबींचा समावेश होतो. ते मनोमन जे देत होते तेच शेवटी त्यांच्याकडे परत येत होतं. त्यांचे मौन, विचार, भावनांचं बल तसेच तीव्रता यापायी त्यांचं आंतरिक संभाषण अतिशय विनाशक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तसंच वैयक्तिक स्तरावर हे त्यांच्या विक्री व्यवस्थापकाचा मनोमन धिक्कार करत होता. त्यांची बदनामी करत होते, जे शेवटी त्यांच्याच अबोध मनात शिरकाव करत होते. या सगळ्यापायी त्यांच्या बॉसकडून त्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळत होता आणि अनेक वैयक्तिक, शारीरिक तसंच भावनिक आजारांचा सामना करावा लागत होता. त्यांनी अशा प्रार्थना करायला सुरुवात केली, माझ्या विश्वात मीच एकटा विचारवंत आहे. माझ्या बॉसबद्दल मी काय विचार करतो यासाठी मी जबाबदार आहे. विक्री व्यवस्थापकाबद्दल मी जो विचार करतो त्यासाठी तो जबाबदार नाही. मला विचलित करण्याचं किंवा चिरडीला आणण्याचं सामर्थ्य कुठल्याही व्यक्ती, जागा किंवा गोष्टीला द्यायला मी नकार देतो. माझ्या बॉससाठी मी आरोग्य, यश, मनःशांती आणि आनंदाची इच्छा करतो. मी मनापासून त्यांचं भलं चिंततो. त्यांच्या प्रत्येक मार्गावर त्यांना दिव्य मार्गदर्शन मिळत असल्याचं मला ठाऊक आहे. त्यांनी ही प्रार्थना संतपणे, शांतपणे आणि भावनापूर्वक वारंवार म्हणायला सुरुवात केली. त्यांचं मन एखाद्या बगीच्यासारखं असून तिथे ते जे बीज रुजवतील त्याच बीजाच्या जातीचं झाड तिथे उगवेल हे ते जाणून होते. झोपायला जाण्यापूर्वी पुढे दिल्यानुसार मानसिक प्रतिमा पाहण्याचा सराव करायला मी त्यांना शिकवलं. त्यांनी केलेलं उत्तम काम, त्यांचा जोम आणि त्यांची उमेद आणि उत्साह तसंच ग्राहकांकडून त्यांना मिळणारा उत्तम प्रतिसाद याबद्दल विक्री व्यवस्थापक त्यांचं अभिनंदन करत असल्याची कल्पना त्यांनी केली. त्या साऱ्यामागची सत्यता आणि विक्री व्यवस्थापकाने केलेलं हस्तांदोलन त्यांना जाणवलं. त्यांच्या आवाजाचा पोत ऐकू आला, त्यांचं हसू दिसलं. खरा मानसिक चलचित्रपट निर्माण करून त्यामध्ये त्यांनी शक्य तितकं नाट्य भरलं. त्यानंतरच्या प्रत्येक रात्री ते तसाच मानसिक चित्रपट पाहू लागले. आपलं अबोध मन ही ग्रहणशील पट्टी असून त्यावर आपलं बोध मन जाणीवपूर्वक चित्रांचा ठसा उमटवेल हे त्यांना माहीत झालं होतं. ज्याला मानसिक आणि आध्यात्मिक द्रवभिसरण म्हणता येईल अशा प्रक्रियेने त्यांच्या बोध मनावर ठसा उमटून त्यांची स्वयंस्फूर्त व्यक्तता दिसू लागली. विक्री व्यवस्थापकांनी त्यांना सॅन फ्रान्सिस्को इथे बोलावून घेतलं. त्यांचं अभिनंदन करत मोठी पगारवाढ देत 100 लोक त्यांच्या हाताखाली देत विभागाची विक्री व्यवस्थापक हे नवीन पद त्यांना दिलं. त्यांनी बॉसबद्दलची आपली संकल्पना आणि अंदाज बदलल्यावर बॉसकडूनही तसाच प्रतिसाद मिळाला. भावनिकरित्या प्रगल्भ होणं.
इतर व्यक्ती जे म्हणते किंवा करते त्यापायी स्वतःला विचलित करण्याची अनुमती तुम्ही तिला जोवर देत नाही तोवर तुम्ही चिरडीला येऊ शकत नाही किंवा संतापू शकत नाही किंवा वैतागूही शकत नाही. तुमच्या स्वतःच्या विचारातून तेवढं ती व्यक्ती तुम्हाला चिरडीला आणू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही जर चिडलात तर तुम्हाला मनाच्या या 4 अवस्थांतून जावं लागतं. तो काय म्हणाला त्याचा विचार करायला तुम्ही सुरुवात करता. रागवायचं ठरवून तुम्ही संतापाची भावना निर्माण करता. त्यानंतर तुम्ही कृती करायचा निर्णय घेता. कदाचित तुम्ही उलट उत्तर देऊन प्रत्यक्ष प्रतिसाद देता. विचार, भावना, प्रतिसाद आणि कृती या सर्व गोष्टी तुमच्याच मनात घडल्याचं तुम्हाला दिसून येतं. तुम्ही जेव्हा भावनिकरित्या प्रगल्भ होता तेव्हा तुम्ही इतरांच्या टीकेला किंवा संतापाला नकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. तसंच करणं म्हणजे निम्न मानसिक तरंगाच्या पातळीवर उतरून दुसऱ्याच्या नकारात्मक वातावरणाशी एक होणं. जीवनातलं तुमचं ध्येय काय आहे हे लक्षात घ्या. कुठलीही व्यक्ती, स्थान किंवा गोष्टीला तुम्हाला तुमच्या आंतरिक शांती, शांतता आणि उत्तम आरोग्याच्या आंतरिक जाणीवेतून दूर करण्याची अनुमती देऊ नका. एकोप्याच्या मानवी नात्यात प्रेमाचा अर्थ. मनोविश्लेषणाचे जनक ऑस्ट्रियाचे सिग्मंड फ्राईड म्हणाले होते की एखाद्या व्यक्तिमत्वात प्रेमाचा अभाव असेल तर ती व्यक्ती आजारी पडून मृत्यू पावते. प्रेमामध्ये समजून घेणं, सदिच्छा आणि दुसऱ्या व्यक्तीतल्या दिव्यत्वाबद्दल आदर समाविष्ट असतो. तुम्ही जितकं अधिक प्रेम आणि सदिच्छा तुमच्यातून प्रसारित कराल, बाहेर टाकाल, तितक्या अधिक प्रमाणात ते तुमच्याकडे येतं. दुसऱ्या व्यक्तीच्या अहंकाराला तुम्ही छिद्र पाडलं, स्वतःबद्दलच्या त्याच्या अपेक्षेला जखमी केलं तर तुम्हाला त्याची सदिच्छा प्राप्त होणार नाही. आपल्यावर प्रेम केलं जावं, आपलं कौतुक व्हावं, या जगात आपण महत्त्वाचे असल्यागत आपल्याला वाटावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. हे लक्षात घ्या. प्रत्येकजण त्याच्या खऱ्या मूल्याप्रती सजग आहे आणि प्रत्येकातून उत्सर्जित होणाऱ्या एकमेव जीवनतत्वाचा आपणही एक भाग आहोत याबद्दल त्यालाही तुमच्या इतकाच गौरव वाटतो. हे तुम्ही सजगपणे आणि जाणीवपूर्वक केलंत की दुसऱ्या व्यक्तीची घडवणूक करता आणि त्या बदल्यात ती व्यक्ती तुम्हाला प्रेम देत तुमच्याबद्दल सदिच्छा व्यक्त करते. तो प्रेक्षकांचा तिरस्कार करत होता. एक नट रंगमंचावर पहिल्यांदा येतात प्रेक्षकांनी त्याची हुर्रे उडवली असं त्याने मला सांगितलं. ते नाटक वाईट लिहिलं गेलं होतं, पण त्याने त्याची भूमिका निसंशय चांगली वठवल्याचंही त्याने सांगितलं. त्यानंतर कित्येक महिने त्याला प्रेक्षकांचा तिरस्कार वाटत होता असं त्याने सरळ कबूल केलं. त्याने प्रेक्षकांचा उद्देशून मंदबुद्धी, बाहुले, मूर्ख, अज्ञानी, निर्लज्ज इत्यादी विशेषणं वापरली. अत्यंत त्राग्याने रंगमंचाचा निरोप घेत पुढचं वर्षभर त्याने एका औषधाच्या दुकानात काम केलं. एकदा त्याला न्यूयॉर्क सिटी इथल्या टाउन हॉलमध्ये एका व्याख्यान ऐकायला बोलवण्यात आलं होतं. स्वतःशी चांगलं कसं वागावे हा व्याख्यानाचा विषय होता. त्या व्याख्यानाने त्याचं जीवन बदललं. तो रंगमंचाकडे परतला. प्रेक्षकांसाठी आणि स्वतःसाठी त्याने मनापासून प्रार्थना करायला सुरुवात केली. रंगमंचावर अभिनय करण्यापूर्वी प्रत्येक रात्री तो प्रेम आणि सदिच्छांची प्रखरण करू लागला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं हृदय ईश्वराप्रतीच्या शांतीने गच्च भरलेलं असून उपस्थित सर्व प्रेरित असल्याचा दावा करण्याची सवय त्याने लावून घेतली. प्रत्येक प्रयोगानंतर तो प्रेक्षकांप्रती प्रेमाचे तरंग धाडू लागला. आज महान नट म्हणून तो प्रसिद्ध आहे, तसंच लोकांच्या निरतिशय प्रेमाला आणि आदराला तो पात्र झाला आहे. त्याची सदिच्छा आणि प्रतिष्ठा आता इतरांपर्यंत पोहोचली असून त्यांनाही त्या बाबींची जाणीव होत आहे. त्रासदायक लोकांना सांभाळणं. या जगात काही त्रासदायक लोक असून मानसिक स्तरावर ते वाकडे आणि विकृत असतात. त्यांची मनोधारणा विचित्र असते. अनेक जण मानसिक स्तरावर दोषी, वाद घालणारे, सहकार्य न करणारे, भांडकुदळ, निंदक आणि आयुष्याप्रती तुसडेपणा बाळगणारे असतात. मानसिक स्तरावर ते आजारी असतात. अनेकांचं मन विकृत आणि कुरूप असतं. कदाचित बालपणीच ते विकृत झालेलं असतं. अनेकांना जन्मजात विकृती असतात. एखाद्या व्यक्तीला क्षय आहे म्हणून तुम्ही त्याचा जसा तिरस्कार करू शकत नाही, तसंच एखादी व्यक्ती मनोरुग्ण आहे म्हणून तुम्ही तिचा तिरस्कार करता कामा नये. उदाहरणार्थ, कुबडा असलेल्यांचा कुणीही तिरस्कार किंवा राग करत नाही. अनेक जण मानसिक कुबडा असणारे असतात. तुमच्या मनात कणव आणि समजूतदारपणा असायला हवा. सर्वांना समजून घेणं म्हणजे सर्वांना क्षमा करणं होय. विपत्तीला सोबत आवडते.
तिरस्कारयुक्त, नैराश्यग्रस्त, विकृत आणि पिळवटलेलं व्यक्तिमत्व अनंतांशी मेळ खात नाही. शांत, आनंदी आणि सौख्यदायी असणाऱ्या सगळ्यांचा तिरस्कार अशी व्यक्ती करते. जे कोणी त्याच्याशी चांगलं किंवा दयेने वागला असेल त्यांच्यावर ती व्यक्ती सहसा टीका करते, त्यांचा निषेध करते आणि त्यांच्या विरुद्ध गरळ ओकते. मी इतक्या दुर्दैवात असताना त्यांनी इतका आनंदी का बरं असावा, अशी त्या व्यक्तीची मनोवृत्ती असते. ती व्यक्ती त्या साऱ्यांना आपल्या पातळीवर ओढवून आणते. विपत्तीला सोबत आवडते हे तुमच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा तुम्ही अचल, शांत आणि निरीक्ष होता. मानवी नातेसंबंधात सहानुभूतीचा सराव. ऑफिसमधल्या एका मुलीचा तिरस्कार वाटत असल्याचं मला भेटायला आलेल्या मुलीने सांगितलं. ती दुसरी मुलगी तिच्यापेक्षा जास्त सुंदर, आनंदी आणि श्रीमंत असून त्या दोघी काम करत असलेल्या कंपनीच्या बॉसची तिचं लग्न ठरलं आहे. हे त्या तिरस्कारामागचं कारण आहे असं तिने मला सांगितलं. त्यांचं लग्न पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीची गोष्ट. ज्या स्त्रीचा ती तिरस्कार करत होती तिला आधीच्या लग्नापासून झालेली पांगळी मुलगी ऑफिसमध्ये आली. आपल्या आईच्या गळ्यात हात टाकत ती म्हणाली, आई, मला माझे नवीन बाबा फार आवडले. हे बघ, त्यांनी मला काय दिलं. तिने आपल्या आईला एक सुंदर खेळणं दाखवलं. मला भेटायला आलेली ती मुलगी मला म्हणाली. त्या मुलीकडे पाहून माझं मन द्रवलं. तिला किती आनंद झाला असेल हे मला समजलं. ती स्त्री किती आनंदी होती हे मला सक्षम दिसत होतं. मला तिच्याबद्दल अचानक प्रेम जाणू लागलं. तिच्या जवळ जाऊन तिला आनंद मिळावा अशा शुभेच्छा मी तिला मनापासून दिल्या. आजच्या मानसशास्त्रीय वर्तुळात यालाच सहानुभूती म्हणतात. दुसऱ्या व्यक्तीचं आपल्या मानसिक वृत्तीद्वारे कल्पनाचित्र उभं करणं हा त्याचा अर्थ आहे. या तरुणीने आपली मानसिक वृत्ती किंवा मनातल्या भावना त्या दुसऱ्या स्त्रीला लागू करून पाहिल्या आणि त्या दुसऱ्या स्त्रीच्या मेंदूच्या माध्यमातून ती विचार करू लागली, पाहू लागली. आता तिला त्या दुसऱ्या स्त्रीसारखा विचार करता येत होता, भाव जाणवत होते. तसेच त्या मुलीच्या मेंदूच्या माध्यमातून तिने स्वतःला पाहिल्यामुळे तिला त्या मुलीसारखा विचार करता येत होता, भाव जाणवत होते. मुलीच्या आईच्या चांगुलपणातून ती आता पाहत होती. दुसऱ्याला दुखवायचा किंवा त्याबद्दल वाईट करायचा मोह झाला तर मोसेसच्या मनात स्वतःला मनोमन पहा. 10 आदेशांच्या माध्यमातून विचार करा. असूया किंवा मत्सर, राग येणं याकडे तुमचा कल असेल तर येशूच्या मनातून आणि माध्यमातून स्वतःला पहा. त्याच्या माध्यमातून विचार करा, जेणेकरून एकमेकांवर प्रेम करा. या शब्दांमागचं सत्य तुम्हाला जाणवेल. एखाद्याला तोषवण्याने कधीही विजय होत नाही. तुमचा फायदा घेत, आरडाओरड करत, रडत, भेकत किंवा तथाकथित हृदयविकाराचे झटके आल्याचं दाखवत इतरांना स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्याची अनुमती देऊ नका. अशी माणसं हुकुमशहा असतात. ते तुम्हाला गुलाम करायचा आणि स्वतःच्या तालावर नाचवायचा प्रयत्न करतात. कणखर तरीही दयाळू व्हा आणि त्यांच्या प्रयत्नांना नकार द्या. एखाद्याला तोषवण्याने, मिळतं जुळतं घेण्याने कधीही विजय होत नाही. त्यांचा अपराध, स्वार्थ आणि मालकी हक्क यात सहयोग देणं नाकारा. लक्षात ठेवा, योग्य असेल तेच करा. तुमचा आदर्श पूर्ण करायला, तसंच शाश्वत सत्यता आणि जीवनाच्या शाश्वत आध्यात्मिक मूल्यांशी सच्चेपणा राखायला तुम्ही इथे आला आहात. तुम्हाला तुमच्या उद्देशापासून दूर करण्याचं सामर्थ्य या जगातल्या कोणालाही देऊ नका. तुमची छुपी बुद्धिमत्ता जगापुढे व्यक्त करणं, मानवतेची सेवा करणं आणि ईश्वराची सुज्ञता, सत्यता आणि सौंदर्य या बाबी जगातल्या सर्व लोकांपुढे वारंवार आणणं हे तुमचं जीवन ध्येय आहे. तुमच्या आदर्शाशी दृढ राहा. तुमची शांती, आनंद आणि समाधान यामध्ये ज्या कशाचं सहकार्य लागतं ती सारं या भूतलावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यकच आहे हे निश्चितपणे आणि पूर्णपणे जाणून घ्या. एका भागाचा एकोपा हा पूर्णत्वाचा एकोपा असून पूर्णत्व हे भागात आहे आणि भाग हा पूर्णत्वात आहे. पॉल म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही इतरांना केवळ प्रेम देणं लागता आणि आरोग्य, आनंद तसंच मनःशांतीचा नियम पूर्ण करण्यासाठी प्रेमच परिपूर्ण आहे. मानवी संबंधातील लाभदायक मुद्दे. तुमचं अबोध मन हे रेकॉर्ड करणारं मशीन असून ते तुमच्या सवयीची विचारसरणी पुन्हा निर्माण करतं. इतरांचा चांगला विचार करा, त्यायोगे तुम्ही खरं तर स्वतःबद्दल चांगला विचार करता.
तिरस्करणीय किंवा संताप आणणारा विचार हे मानसिक विष आहे. इतरांचा वाईट विचार करू नका, कारण तसं करण्याने तुम्ही स्वतःचाच वाईट विचार करता. तुमच्या विश्वात तुम्ही एकटेच विचारवंत असून तुमचे विचार सर्जनशील आहेत. तुमचं मन हे निर्मितीक्षम माध्यम असून दुसऱ्याबद्दल तुम्ही जो विचार करता किंवा तुम्हाला जे वाटतं त्यायोगे तुम्ही तेच स्वतःच्या अनुभवात उतरवता. सुवर्ण नियमाचा हा मानसशास्त्रीय अर्थ आहे. दुसऱ्याने तुमच्याबद्दल जसा विचार करावा असं तुम्हाला वाटतं तसाच तुम्ही त्याच्याबद्दल करायला हवा. दुसऱ्याला फसवणं, लुबाडणं किंवा ठकवणं यातून तुमच्या वाट्याला अभाव आणि मर्यादा येतात. तुमचं अबोध मन तुमचे आंतरिक उद्देश आणि विचार आणि भावनांची नोंद घेत या बाबी नकारात्मक असल्याने अगणित मार्गांनी तुमच्याकडे हानी, मर्यादा आणि त्रास येतात. प्रत्यक्षात दुसऱ्यांबाबत तुम्ही जी कृती करता तीच स्वतःबाबत करून घेता. इतरांचं भलं करणं, त्यांच्याप्रती दयाळूपणा दाखवणं, प्रेम आणि सदिच्छा व्यक्त करणं या साऱ्या बाबी अनंत वाटांनी शतगुणित होत तुमच्याकडे परत येतील. तुमच्या जगात तुम्ही एकमेव विचारवंत आहात. इतरांबद्दल तुम्ही जो विचार करता त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असता. लक्षात ठेवा, दुसऱ्याबद्दल तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्यासाठी ती व्यक्ती जबाबदार नसते. तुमचे विचार पुन्हा निर्माण केले जातात. आता तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल काय विचार करत आहात? भावनिकरित्या प्रगल्भ होऊन इतरांना तुमच्याहून वेगळं असू देण्याची अनुमती द्या. तुमच्याशी असहमत होण्याचा त्यांना यथार्थ हक्क असून तुम्हालाही त्यांच्याशी असहमती दर्शवण्याचं स्वातंत्र्य आहे. तापदायक न होता तुम्ही असहमती दर्शवू शकता. तुमच्या भीतीचे तरंग प्राण्यांकडून पटकन उचलले जातात, मग ते तुमच्यावर धावून येतात. तुमचं प्राण्यांवर प्रेम असेल तर ते कधीही तुमच्यावर हल्ला करत नाहीत. शिस्त न बाळगणारी अनेक माणसं ही कुत्री, मांजर आणि इतर प्राण्यांइतकी संवेदनशील असतात. तुमचे मौन विचार आणि भाव यांचं प्रतिनिधित्व करणारं तुमचं आंतरिक भाषण हे इतरांच्या तुमच्या प्रती असलेल्या प्रतिक्रियांतून अनुभवायला येतं. तुम्हाला स्वतःसाठी ज्याची कामना असते त्याचीच इच्छा इतरांसाठी करा. एकोपापूर्ण मानवी नातेसंबंधाची ही गुरुकिल्ली आहे. तुमच्या नियोक्त्याप्रती तुमची संकल्पना आणि अंदाज बदला. त्यांच्याकडून सुवर्ण नियमांचं आणि प्रेमाच्या नियमांचं पालन होत आहे. तसंच त्यानुसार ते प्रतिसाद देत आहेत हे जाणून घ्या. जोवर तुम्ही अनुमती देत नाही तोवर दुसरी व्यक्ती तुम्हाला डिवचू शकत नाही. तुमचा विचार निर्मितीक्षम असतो. तुम्ही त्या व्यक्तीला आशीर्वचन देऊ शकता. एखाद्याने जर तुम्हाला हलकट म्हटलं तर ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो असं म्हणण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. इतरांबरोबर जमवून घेता येण्यासाठी प्रेम हे उत्तर आहे. प्रेम म्हणजे समजून घेणं, सदिच्छा आणि सर्वांच्या ठायी असणाऱ्या दिव्यत्वाचा आदर करणं होय. एखाद्या कुबड असलेल्या किंवा पांगळ्या व्यक्तीचा तिरस्कार तुम्ही करणार नाही. त्यांच्याप्रती तुम्हाला कणव जाणवेल. त्यांची मनोधारणा नकारात्मक झाली आहे अशा मानसिक कुबड असणाऱ्यांप्रती कणव बाळगा. त्यांना समजून घ्या. साऱ्यांना समजून घेणं म्हणजे त्यांना क्षमा करणं. इतरांचं यश, बढती आणि चांगलं नशीब यात आनंद माना. असं करण्याने तुम्ही स्वतःकडे चांगलं नशीब आकर्षित करता. इतरांच्या भावनिक नाटकांना किंवा झटक्यांना बळी पडू नका. तोषवण्याचा कधीही विजय होत नाही. दारचं पायपुसणं होऊ नका. जे योग्य आहे त्याला चिकटून राहा. तुम्हाला शांती, आनंद आणि सौख्य देणारी मानसिक बाह्यदृष्टी योग्य, चांगली आणि सत्य आहे हे जाणून घेत स्वतःच्या आदर्शाला धरून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला आशीर्वचन मिळतं त्यामुळेच साऱ्यांना आशीर्वचन मिळतं. या जगात तुम्ही इतरांना जर काही देणं लागत असाल तर ते म्हणजे प्रेम. स्वतःसाठी तुम्ही ज्याची इच्छा करता त्याचीच इच्छा प्रत्येकासाठी करणं म्हणजे प्रेम. यात आरोग्य, आनंद आणि जीवनाच्या सर्व आशीर्वचनांचा अंतर्भाव होतो. धन्यवाद.